तर नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी करणार आहे बायसेपचं वर्कआउट. तर मी आज जिम मध्ये लवकर आलेलो आहे, कारण खूप गर्दी असते जिम मध्ये, त्यामुळे वर्कआउट करायला भेटत नाही. तर फायनली आज मी वर्कआउट करायला आलेलो आहे. तर चला. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण वॉर्मअप करून घेऊ. तर चला. If you think that I'ma slow down, don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. It's the whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up. तर मित्रांनो, पहिला सेट मी बार्बल कर घेतलेला आहे. तर बार्बलचे मी 2 सेट मारणार आहे. पहिला 10 kg आणि नंतर ना 20 kg. तर बघा, चला. I'm the last one to die. तर मित्रांनो, पहिला सेट मी मारलेला आहे, की दुसरा सेट मी 5-5 kg वाढून मारणार आहे. तर मी ह्या वेटनं 15 रेप मारणार आहे. तर बघू चला किती जातात ते. I'm the last one to die. तर मित्रांनो, दुसरी एक्सरसाइज घेणार आहे मी डम्बेल्स कर्ल. तर त्याचे मी 3 सेट मारणार आहे. पहिला मारणार आहे 10 kg. तर मित्रांनो, 10चे किती? तर मित्रांनो, दुसरा सेट आपल्याला झालेला आहे. तर मसलला पंप बघा किती मस्त आलेला आहे. मसल एकदम पंप झालेला आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्ही हा वर्कआउट फॉलो करा. आणि सेट मारताना, तर मित्रांनो, दुसरा सेट आपण 10च्या डम्बेल्सला मारणार आहे. दुसरा आपण 15 रेप मारणार आहे. तर चला. हा सेट मित्रांनो मारताना तुमची बॉडीची मुवमेंट जास्ती नाही झाली पाहिजे. एकदम हळूहळू सोडायचं डंबल्स खाली. तर मित्रांनो, दुसरा सेट आपण 17 kg घेणार आहे. तर त्याचे आपण रेप्स किती मारणार, चला बघू किती आपल्याला सेट जातात ते. तर मित्रांनो, दुसरा वर्कआउट आपला फिनिश झालेला आहे. तर तिसरा आपण घेणार आहे फोर आर्म्स. तर चला चला कट करू. तर मित्रांनो, तिसरा वर्कआउट आपण फोर आर्म्स घेणार आहे. तर चला मारूया. चालू करू. कट करतो. तर मित्रांनो, आपण तिसरा वर्कआउट घेणार आहे फोर आर्मचा. तर त्याचे आपण 17चे किती, पहिला 20, 15 आणि 12चं मारायचं.
तर मित्रांनो आपण फोरआर्मचे 2 सेट मारणार आहे. तर पहिला सेट मारलेला आहे 15 kg ने, तर दुसरा सेट आपण 25 kg ने मारणार आहे. तर आपल्याला तो सेट जातोय का, तर चला बघू. तर मित्रांनो बायसेपचा वर्कआउट करताना तर तुम्ही बायसेपचा सेट झाल्यानंतर तुम्ही पोजिंग मारा, कारण तुमचे मसल एकदम फ्री होतील. तर बघा, कंपल्सरी ही एक्सरसाइज मारल्यानंतर ना हा पोज मारायचाच, फ्लेक्स करायचा. तर मित्रांनो जिमचा वर्कआउट करताना जिमचे क्लायंट आलेले आहेत, तर त्यांचा बी वर्कआउट माझ्यासोबतच घेतोय. तर बघा, हा सेट मारताना असं नीट, हा सळ सळवर, हा 1, हा जास्ती मुवमेंट नाही करायचं, 2 ही हलवायचं नाही अजिबात, हा 3 खाली जाऊ द्या, हा 7 जाऊ द्या, 8 9 10 11 12 13 जाऊ द्या, 14 15 16. तर मित्रांनो हा सेट मारताना जे माझे जे क्लायंट आहेत त्यांनी जे वर्कआउट केलं ना, फक्त बॉडीची मुवमेंट अशी एवढी पाहिजे, जास्ती बॉडी हलवायची नाही, एवढी, फक्त एवढी. तर बघा, चला. हा सेट मारताना एकदम स्लो मारायचा. तर मित्रांनो मी लास्ट एक्सरसाइज घेतली फोरआर्मची, कारण मी जास्त सेट मारले नाहीत. तर क्लायंट भरपूर जिममध्ये आलेले. तर मित्रांनो लास्ट फोरआर्म्स मारून मी फिनिश समजा केला वर्कआउट. तर नक्की माझा वर्कआउट तुम्ही फॉलो करा. तर तर मित्रांनो माझा बायसेपचा वर्कआउट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.